कर्जतकर, माधवी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली। सोबतच कोकणातील प्रमोद जठार आणि विवेक कोल्हे तसंच संजय भेंडेंनाही संधी मिळालेली आहे। यानंतर प्रज्ञा सातव यांना देखील भाजपने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे। भाजपच्या उमेदवारांचीही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आपण बघतोय भाजपचे चेहरे समोर आलेले आहेत। त्यामध्ये प्रमोद जठार, माधवी नाईक, विवेक कोल्हे यांना संधी देण्यात आलेली आहे। सोबतच संजय भेंडे, प्रज्ञा सातव, सुनील कर्जतकर यांचा देखील भाजपकडून आता समावेश झालेला आहे। तर गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेक चेहरे जे ते चर्चेत असताना जे चेहरे भाजपने समोर आणलेत ते संघटनात्मक आहेत। त्यामुळे एक धक्का जो आहे तोच या ठिकाणी भाजपमध्ये धक्कातंत्राचा वापर झाल्याचं म्हणावं लागेल, कारण ज्या चेहऱ्यांची चर्चा होती त्यापैकी कुठलाच चेहरा इथं नाहीये। नक्कीच प्रामुख्याने जर बघायचं झालं असेल तर यावेळेस भाजपने पक्षश्रेष्ठीने ठरवण्यात आलं होतं की जे काही पक्ष संघटनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आहेत ते काम करतात यांनाच कुठेतरी संधी दिली पाहिजे, अशा पद्धतीचे एक सूर आहे तो भाजपमध्ये पाहायला मिळत होता। आणि तेच धक्कातंत्र या यादीमध्ये देखील पाहायला मिळते, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग झालेले पाहायला मिळतात। वेगवेगळ्या पक्षातील मोठमोठे नेते देखील आहेत ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र यांनी देखील ज्या पद्धतीने लॉबिंग करायला पाहिजे होती त्या पद्धतीची खरं तर ही लॉबिंग आहे ती करण्यात आली होती। मात्र यातील कोणालाही संधी आहे ती यावेळेस देण्यात आलेली नाहीये। मात्र भाजपच्या संघटनेसाठी प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात यांनाच ही संधी आहे ती दिलेली पाहायला मिळते। सुनील कर्जतकर हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेमध्ये महत्वाची भूमिका आहे ते पडद्यामागून सांभाळत असताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे सुनील कर्जतकर यांना ही संधी दिलेली आहे। महिलांचं बिल आहे ते सध्या केंद्रामध्ये आहे ते पास झालं नाहीये, त्यामुळे कुठेतरी महिलांना एक प्राधान्य देण्यासाठी देखील एक प्रयत्न आहे तो भाजपकडून होताना पाहायला मिळाला। आणि यामध्येच माधवी नाईक यांना खरं तर ही लॉटरी लागली असंच म्हणावं लागणार आहे। मात्र जरी लॉटरी लागली असली तरी माधवी नाईक या संघटनेमध्ये देखील आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून काम आहे ते करताना पाहायला मिळत आहे। सध्या भाजपच्या प्रदेश कमिटी आहे, या प्रदेश कमिटीमध्ये सरचिटणीस या पदाची भूमिका देखील आहे ते माधवी नाईक ह्या सांभाळताना पाहायला मिळत आहे। तर संजय भोंडे हे देखील एक विदर्भातील एक नेते आहेत आणि त्यांनी देखील आहे ते संघटनेसाठी महत्वाची भूमिका आहे ती मांडलेले पाहायला मिळतात। आणि कोकणमध्ये खरं तर अगदी प्रमोद जठार यांना दिलेली आहे, त्यामुळे कोकणात देखील भाजपनं आपण बघतोय उमेदवार देऊन एक नवी खेळीच या ठिकाणी खेळल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।